श्री स्वामी समर्थ। घरात पैसा टिकत नाही तर मुख्य प्रवेशद्वारावर करा हा उपाय, होईल बरकत। जाणून घ्या। प्रत्येकाला आयुष्यात सुख आणि संपत्ती मिळण्याची इच्छा असते, परंतु बऱ्याच वेळा घराच्या वातावरणामुळे एखाद्याला अपयश सहन करावा लागते। यामागील कारण वास्तु दोष देखील असू शकतो। तसेच हे धनाची देवता लक्ष्मीची नाराजीकडे देखील लक्ष वेधते। अशा परिस्थितीत घरात ताणतणाव असल्यामुळे पैशाशी संबंधित अडचणी येतात। अशा परिस्थितीत ज्योतिष आणि वास्तूशी संबंधित काही उपायांचा अवलंब करून हा त्रास टाळता येऊ शकतो। तसेच देवीचा दिवस शुक्रवार असल्याने या दिवशी हा उपाय करणे शुभ ठरेल। जाणून घेऊया त्या उपायांबद्दल। शुक्रवारी पांढरे कपडे घाला। मान्यतेनुसार देवी लक्ष्मी शेण, शंख, आवळा आणि पांढऱ्या वस्तूंमध्ये वास्तव्य करते। अशा वेळी या गोष्टी खास करून घरी ठेवा। तसेच शुक्रवारी देवीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला। या उपायाने पैशाची होईल बचत। बरेच लोक हातात आणि घरात पैसे नसल्याची तक्रार करतात। अशा परिस्थितीत शुक्रवारी सकाळी आंघोळ करून घराच्या मुख्य गेटवर गुलाल शिंपडा। त्यानंतर देवीशी तुपाचा दोनमुखी दिवा लावा आणि आपल्या मनात देवीची प्रार्थना करा। जेव्हा दिवा थंड होईल तेव्हा त्यास वाहत्या पाण्यात वाहू द्या, यामुळे पैसे नसल्याचा त्रास दूर होईल। श्रीयंत्राची स्थापना। लक्ष्मी देवीला श्रीयंत्र खूप प्रिय आहे। अशा स्थितीत शुक्रवारी घराच्या उत्तरेकडील बाजूस हे स्थापित करा। तसेच रोज त्याची पूजा करावी। याद्वारे देवी लक्ष्मी पैशाशी संबंधित अडचणी दूर करेल। तसेच घरात असलेली नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेत बदलेल। हे काम करेल यशस्वी। कोणत्याही महत्त्वपूर्ण कामास जाण्यापूर्वी देवीला धी किंवा कोणतीही पांढरी गोड मिठाई अर्पण करा। मग ते प्रसाद म्हणून खा आणि कामावर जा, यामुळे लवकरच कामांमध्ये यश मिळेल। वाटेत प्रगतीचा मार्ग खुला होईल। मित्रमैत्रिणींनो, पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। पैसे मिळवण्यासाठी करा हे का। लक्ष्मी देवीसमोर गाईच्या तुपाचा द्विमुखी दिवा लावून पूजा करावी। यासह पैशांची कमतरता दूर होईल आणि आपल्याला पैसे मिळतील। तसेच देवी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबासाठी प्रसन्न होईल। या उपायाने आनंद आणि समृद्धी मिळेल। पिंपळाच्या झाडामध्येही देवी लक्ष्मीचा निवास मानला जातो। अशा वेळी लोखंडी भांड्यात पाणी, साखर, देसी तूप आणि दूध मिसळा आणि ते पिंपळाच्या मुळावर द्या। हे घरातील तणाव दूर करेल आणि सुख, समृद्धी, शांती आणेल। जर तुम्हाला धनलाभ होत नसेल तर करा हे उपाय, होईल माता लक्ष्मीची कृपा। असे मानले जाते की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्याचे महत्त्व चांगले ठाऊक असते। आपले जीवन लहान आणि मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे। आपली सामाजिक स्थिती, आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे वास्तूशी जोडलेले असते। वास्तूचे काही असे उपाय देखील आहेत ज्यांचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवू शकता। या उपायांबद्दल जाणून घेऊया। आपल्या घराच्या ईशान्य दिशेला 7च्या संख्येने पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल्स ठेवा। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ होईल। जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतीचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातील पुसण्यामध्ये चिमूटभर हळद घाला। यामुळे घरात बृहस्पतीचा उच्च प्रभाव राहील। गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते। गुलाबी फुले ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे। जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला
असे वाटत असेल की आपल्या धनलाभाचे मार्ग बंद होत आहेत, तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने धनासंबंधित म्हणजेच एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्र ठेवा. यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल. आपण झोपता त्या खोलीत म्हणजेच बेडरूम मध्ये पाणी ठेवू नये. फिश एक्वेरियम किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तीच्या आयुष्यात कर्ज वाढत असतात आणि तो नेहमी कर्जात अडकत राहतो. आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जर घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील. अशा परिस्थितीत कधीकधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते. मंदिर नेहमी ईशान्येकडील दिशेला स्थापित करावे. स्वामी भक्त असाल तर चॅनल ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा.